पावसाळा म्हटलं की वेगवेगळ्या रानभाज्यांचा सीझन सुरू होतो. तर अशा या पावसाळ्यामध्ये सगळ्याच मिळणाऱ्या ह्या रानभाज्या ह्या खूप औषधीही असतात आणि त्या आपल्या आरोग्यासाठी उपयुक्तही आहेत. तर सगळ्यात जास्त अशी औषधी अशी एक असणारी रानभाजी, त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि ती आहे कंटोला. महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये आपण कंटोला बोलतो, गुजरातीमध्ये कंकोडा म्हटलं जातं आणि कोंकणी भाषेमध्ये त्याला फागीळ म्हटलं जातं. तर आज आपण कंटोल्याची भाजी बघूया. बघू शकता हे कंटोले घेतलेले आहेत, छान हिरवेगार आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत कंटोले. तर आपण कापायला सुरुवात करूया. कापून घेऊया आधी ही भाजी. आपण ही जी टोकं आहेत ती कापणार आहोत आणि याच्यामध्ये कसं बघायचं आहे, हे जे मोठे मोठे जे बिया असणार आहेत, लाल असणार आहेत, ते आपण बाजूला करणार आहोत. जे कंटोले कोवळे असतील तर त्याच्या बिया मोठ्याही नसणार आहेत, तर ते आपण तशीच वापरणार आहोत. की जसं की ह्या कंटोल्याच्या बिया खूप छोट्या आहेत, तर आपण डायरेक्टही वापरू शकतो आणि ह्या ज्या अशा बिया दिसत आहेत त्या आपल्याला काढाव्या लागतील. आता पहिला आधी पूर्णपणे आपण कापून घेऊया. ज्याच्या बिया जून आहेत आणि थोडेसे जे लालसर झालेले आहेत ना, तर त्या बिया आपण अशा बाजूला करायच्या आणि कापून घ्यायच्या. आणि जे कोवळे आहेत ते आपण बियांसकट वापरायचे आहेत. ही अतिशय उपयुक्त अशी रानभाजी आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्येच ती आपल्याला मिळत असते. म्हणजे जवळजवळ 2 महिनेच आपल्याला ती फ्रेश भाजी उपलब्ध राहणार आहे. मी आता हे सगळे कंटोले कापून घेणार आहे. गॅस सुरू करून कढई तापत ठेवलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. जवळजवळ 3 ते 4 टीस्पून आपण तेल घेतलेलं आहे. जरा तेल गरम झालं की याच्यात राई आणि जिरं टाकूया. थोडीशी राई तडतडायला लागलेली आहे. थोडंसं जिरं. खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बघणार आहोत. काहीच झंझट नाहीये या भाजीसाठी. राई जिरं जरा चांगलं भाजलं की आपण कांदा टाकणार आहोत. कांदा थोडासा लालसर होत आला की आपण टोमॅटो टाकणार आहोत. कांदा लालसर झालेला आहे. टोमॅटो चांगला व्यवस्थित परतून घेऊया. जवळजवळ 1 चमचा धन आणि जिऱ्याची पावडर आहे. लाल तिखट, घरगुती लाल मसाला आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो, किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे. आणि हळद. आपले मसाले चांगले भाजलेले आहेत. टोमॅटोही चांगला भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण कंटोला टाकूया, जे चांगले बारीक कापून घेतलेले आहेत आणि हलवूया मसाल्याबरोबर. थोड्या वेळाने आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपले मसाले, कांदा, टोमॅटो, मीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण झाकून ठेवणार आहोत आणि जवळजवळ 10 मिनिटं तरी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. ही भाजी ब्लड शुगर तसेच अँटीऑक्सिडंट आहे. पचनासाठीही चांगली उपयुक्त आहे. त्यामुळे आवर्जून पावसाळ्यामध्ये ही भाजी खावीच, कारण ही पावसाळ्यातच उपलब्ध असते. त्यामुळे जरूर तिचा आस्वाद घ्यावा. आता आपण 10 मिनिटं झाकण लावून ही भाजी शिजू द्यायची आहे. 10 मिनिटं झालेली आहेत.
आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. मी मध्ये एक दोनदा ही चेक केलेली आहे की शिजली आहे की नाही ते. खूप छान असा सुगंध येत आहे. आता प्लेटिंग करण्याची वेळ. थोडीशी कोथिंबीर टाकूया. तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरेही टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर जास्त टाकू शकता किंवा खोबरेही टाकू शकता किंवा शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता. चॉईस तुमची असणार आहे. अशा प्रकारे आपली औषधीयुक्त रानभाजी कंटोलाची तयार झालेली आहे. अतिशय कमी इन्ग्रेडियंट्समध्ये, कमी सामानामध्ये आपण ही भाजी केलेली आहे आणि खूप अप्रतिम चव असते. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही पोटासाठी अतिशय उपयुक्त भाजी आहे. तर आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.